चिखलदऱ्यातील कुलंगणा गावात वाघाच्या हल्ल्यात गावकरी प्रवीण सुक्रम बेलसरे याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आणि आमदार रवी राणा यांनी मृतकाच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले। तसेच नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे निर्देश वरिष्ठ प्रशासनाला दिले आहेत। चिखलदऱ्यातील कुलंगणा गावात प्रवीण सुक्रम बेलसरे या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी कुलंगणा येथे जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला। यावेळी आमदार रवी राणा यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रेड्डी यांच्याशी थेट संवाद साधला। नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करून त्याला दुसऱ्या जंगलात हलवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत। वन विभागाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 25 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश 20 ऑगस्टला आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार रवी राणा यांनी दिली आहे। या पाहणी दौऱ्यात एसीएफ, तहसीलदार, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार काळे यांचे सुपुत्र यशवंत काळे, युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते। स्थानिक ग्रामस्थांनी वाघाच्या सततच्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या भीतीबाबत आमदार रवी राणा यांना सांगितले। यावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार राणा यांनी अधिकाऱ्यांना दिले। अभी वो शेर का बंदोबस्त करते हैं हम, दूसरी घटना नहीं होना चाहिए। जल्दी से जल्दी करने का, नहीं तो हमको रात दिन जाना पड़ता जंगल में। कुलंगणा गावातील घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। मात्र शासनाने जाहीर केलेली 25 लाख रुपयांची मदत आणि आमदार रवी राणा यांचे तातडीचे निर्देश यामुळे ग्रामस्थांना थोडाफार दिलासा मिळाला आहे। आता नरभक्षक वाघाचा बंदोबस्त कितपत लवकर होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।